सो हॅलो मंडळी, आज आहे भोगी आणि मी बनवणार आहे भोगीची मिक्स भाजी. ही जेवढी चविष्ट आहे तेवढीच हेल्दी सुद्धा असते. तर वाट कशी बघताय? चला तर माझ्या बरोबर. तर मी मस्तपैकी अशा मिक्स भाज्या घेतल्या होत्या आणि कृती करताना सांगेन की आपण कोणत्या कोणत्या भाज्या आणि काय काय घेतलं होतं. तर चला तर मग आपण भाजीला बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी चांगलंच बरचसं तेल थोडंसं घेऊन 7-8 चमच्या त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि एक कांदा मस्त परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि ठेचलेला लसूण मस्तपैकी 2 चमचे परतवून घेतला. त्यानंतर हा कांदा आणि खोबरं परतून घेतलेला मसाला आहे, तो थोडासा टाकला, मिक्स केला आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी मसाला ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर गरम मसाला, गोडा मसाला, थोडीशी हळद आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पावट्याचे दाणे, तुरीचे दाणे, हिरवा हरभरा, वाटाणे आणि घेवडा हे सगळं टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये गाजर कापून टाकला आणि मग थोडंसं परतवून घेतलं आणि जसं मी सांगितलं घेवडा पण त्याच्यामध्ये ॲड केला आपण आणि परतून घेऊन त्याच्यामध्ये एक टोमॅटो कापून चिरून टाकला आणि आणि तोही परतवून घेतला आणि वांगी, या भाजीमध्ये वांगी फार मेन आहेत, त्याच्यामुळे आवर्जून टाका आणि हे सगळं परतून झाल्यानंतर इतका सुगंध सुटला होता घरामध्ये, की काय सांगू. आणि जर भिजवलेले शेंगदाणे टाकाल तर ते उत्तम. माझ्याकडे नव्हते म्हणून मी अख्खे शेंगदाणे टाकले आणि मीठ, तीळ, त्यानंतर तिळाचा कूट आणि शेंगदाण्यांचा कूट हाही टाकून घेतला. एवढे सगळे जिन्नस टाकल्यानंतर भाजी छान होणारच चवीला, प्रश्नच नाही. मग हे सगळं मिक्स करून घेतलं आणि एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर ते गरम पाणी ऑलमोस्ट 2 कप त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याला एक उकळी येऊपर्यंत ठेवलं आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावर एक ताट झाकून एक 5 मिनिटं वाफवून घेतलं आणि ही आपली झाली आहे मस्त एकदम तवंग आलेली अ, चवीची भाजी, भोगीची भाजी. आणि हे बघा मी भाकरी बरोबर घेतलेली आहे. इथे बाजरीची भाकरी घेतली आहे, तीळ लावलेली आणि ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते इतकं छान आहे, ती काय सांगू. तर हा असा पहिला घास घेतलाच आणि आहाहाहा! काय चव लागली. हे कॉम्बिनेशन इतकं छान आहे. तुम्ही खाल्लं आहे का कधी हे? तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कशी ही घरी भाजी करता ते पण सांगा. तर अशी झाली भोगीची भाजी. बाय.